नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की आता मधुभाऊंच्या दुसऱ्या केसची इयरिंग असते, म्हणजेच आता जो दुसरा खून झालेला असतो हरीश काकांचा त्याची इयरिंग असते आणि सायली इयरिंगला जाण्यासाठी निघालेली असते। पण आता इकडे ती एकटीच रिक्षाने जाणार असते, कारण अर्जुन परस्पर तिकडे येणार असतो कोर्टामध्ये। तर आता ही गोष्ट काही प्रतापला पटत नसते। प्रताप तिला म्हणत असतो की तुला माझा ड्रायव्हर सोडून येईल। सायली म्हणत असते की नाही बाबा नको। प्रताप तिला एकटीला सोडायला तयार नसतो। मग प्रिया म्हणते की आम्ही दोघी एकत्र जाऊ, शेवटी दोघी एकाच ठिकाणी जातोय, मग काय फरक पडतो। सायली चल तू, मी तुला माझ्याच गाडीतून सोडते। त्याबरोबर इकडे सायली ही नाही नको, मी जाईन माझी एकटी, नको उगाच असं ती म्हणतच असते। पण कल्पना आता लगेचच म्हणायला लागते की कशाला, आता जर एवढी ती सोबत देते तर तुमच्या सुनेला जा म्हणावं तिच्यासोबत, काही गरज आहे का एवढ्या एकटीने जाण्याची। आता कल्पनाने आणि प्रतापने सांगितल्यामुळे सायली ही प्रियाबरोबर जायला तयार होते। आता प्रिया ही सायलीला बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते मी शांत राहतीये, याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस, जास्त फायदा उचलू नकोस वगैरे। त्या दोघींमध्ये बरंच संभाषण होतं। त्यानंतर सायली आणि प्रिया ह्या दोघीजणी एकत्र कोर्टात आलेले असतात। आता त्या दोघींना एकत्र बघून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो। अर्जुन विचारतो तुम्ही दोघी आणि एकत्र, ते सुद्धा कोर्टात, एवढ्या गुण्यागोविंदाने। त्यावर सायली आता अर्जुनला सांगत असते ते काय आहे ना, प्रियाला जरा माझ्याबरोबर गप्पा मारायचा मूड झाला, म्हणून मग आम्ही गप्पा मारत आलो इथपर्यंत, बस बाकी काही नाही। त्यानंतर आता इकडे रविराज काका हे प्रियाला लगेचच तिकडनं कोर्टाच्या आतमध्ये घेऊन जात म्हणतात, हे बघ तू या केसपासून जरा जास्तच लांब राहा, कारण मधुभाऊंवरती हा जो काही दुसरा खुनाचा आरोप झालेला आहे त्यापासून तुला लांब राहण्याची गरज आहे। त्याच्याजवळ काही तुझं काम नाही आहे, कारण की पहिल्या केसचे त्यांच्या तू आय विटनेस आहेस, समजलं तुला, त्यामुळे तुला जितकं लांब राहता येईल तितकंच तू लांब राहिलेलं चांगलं असेल, चल आतमध्ये। आणि मग ते प्रियाला घेऊन तिकडनं आतमध्ये जातात। तर दुसरीकडे दामिनी देशमुख ही आता त्या ठिकाणी आलेली असते। आता दामिनी देशमुख ही तिकडे आल्याबरोबर अर्जुन हा दामिनीला विचारत असतो की तुम्ही इथे काय करताय। नाही म्हणजे महिपतला तर काही कामधंदे नसतातच, तो उपटसुंब आहे, पण तुमचं काय, मला वाटलं होतं की तुम्ही तर बिझी असता, तुम्हाला कामं असतील, पण तुम्ही सुद्धा इथे काय करताय। त्याबरोबर दामिनी सांगत असते की मी ज्या केसवरती काम करते त्या केसच्या आरोप्याला पुन्हा एकदा खुनाच्या आरोपाखाली पकडलंय, मग आता हे माझ्यासाठी बेनिफिशियल आहे, त्यामुळे मी इथे असणं गरजेचं आहे, असं वाटत नाही का तुम्हाला अर्जुन सुभेदार। त्याबरोबर अर्जुन म्हणतो ओ अच्छा, नाही काहीच हरकत नाही, प्लीज वेलकम। त्यानंतर आता इकडे सगळेजण कोर्टाच्या आत जायला लागतात। अर्जुन हा सायलीला सांगत असतो मिसेस सायली, आता कोर्टाची वेळ झालेली आहे, आपण सुद्धा आतमध्ये जाऊन बसू शकतो, चला आत, 5-1 मिनिटात इयरिंगला सुरुवात होईल। त्याबरोबर लगेचच सायली ही म्हणायला लागते की सर मला या इयरिंगचं खूप जास्त टेन्शन आलं आहे, आतमध्ये सगळं व्यवस्थित होईल ना, मधुभाऊंना पुन्हा पहिल्याच्या केससारखं अडकवलं नाही ना जाणार, ते ह्या सगळ्यातून सुटतील ना, की पुन्हा त्यांना चौकशीसाठी का होईना पण पोलीस कस्टडी मिळणार। त्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही एका दमात, जरा दम घ्या आणि विचारा। हे बघा असं काही घडणार नाही आहे, मधुभाऊ फक्त आरोपी आहेत आणि त्यांना आता पुन्हा अटक होणारच नाही, कारण मी पहिली गोष्ट अटकेपूर्वीचा जामीन हा सबमिट केला होता, आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आता दुसऱ्या केस संबंधितचे पुरावे आहेत, आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तो पिंट्या। त्या पिंट्यालाच आपण पकडून आणलं आहे, ज्याच्याकडे हरीश काकांचा मोबाईल होता, आणि तो पिंट्या महिपतचा माणूस आहे हे त्याने स्वतः मला सांगितलं, आणि तो आता कोर्टात सुद्धा हीच कबुली देणार आहे। आणि त्याचबरोबर मला हरीश काकांचं हँड रिटन एक लेटर सापडलं, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की त्यांना मधुभाऊंविरुद्ध साक्षी दिल्यावर पश्चाताप झाला, म्हणजे ह्याचा अर्थ हे सगळं महिपतने केलं हे आपण आता सिद्ध करू शकतो, तुम्ही काळजी करू नका। तर दुसरीकडे रविराज काका हे प्रियाकडे बघतात आणि त्यांच्या लक्षात येत असतं की प्रिया ही त्यांना घाबरलेली वाटते, प्रियाला घाम वगैरे फुटलेला असतो। तर प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की आता हा अर्जुन हा सायलीबरोबर मघापासून काय बडबड करतोय, काय समजावतोय हा हिला, ह्याला खरंच काही पुरावे सापडले असतील का हरीश काकांच्या खुनाबद्दल, नाही जर सापडले असतील ना तर मी आणि महिपत दोघं पण आम्ही गोत्यात येऊ,
त्या महिपतला काय करायचं आहे? तो तर मोठा बिल्डर आहे, स्वतःला कसंही सोडवून घेईल, स्वतःचा जामीन करून घेईल. त्याच्याकडे त्या दामिनी देशमुखसारखी हुशार वकीलसुद्धा आहे. पण माझं काय? मला जर या केसमध्ये अडकायला लागलं तर मी तर मरूनच जाईन, माझ्याकडे तर काही पर्यायच नाही आहे, असा विचार ती करत असते. आता रविराज काका तिला विचारतात, काय झालं तन्वी, तू कसला विचार करतेस? प्रिया म्हणते, नाही बाबा, कसलाच नाही. त्यावर रविराज तिला पुन्हा विचारतो, तन्वी, तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? त्यावर प्रिया सांगते, नाही बाबा, काहीच नाही. आणि त्यानंतर आता सगळेजण कोर्टात आलेले असतात. जज साहेबसुद्धा आलेले असतात. स्वतः बसल्याच्या नंतर आता सगळ्यांना ते बसून घ्यायला सांगतात आणि कोर्टाची तारीख सुरू करायला सांगतात. मग आता अर्जुन हा उठून उभा राहत म्हणत असतो की, मिलॉर्ड, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझे अशील मधुकर पाटील यांच्या पहिल्या आश्रमामध्येच आता एक पाठच्या बाजूला दुसरी डेड बॉडी सापडलेली आहे आणि आजची जी इयरिंग आहे ती त्याच डेड बॉडी संबंधितची आहे. आता सगळ्यात अगोदर मी त्या डेड बॉडीची तुम्हा सगळ्यांना ओळख पटवून देतो, ओळख सांगतो. मी AI सिस्टीमच्या मदतीने लॅबमध्ये त्या सांगाड्याचा चेहरा तयार करून घेतला आणि ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून ती त्याच आश्रमामध्ये राहणारी एक व्यक्ती होती आणि तिचं नाव होतं हरीश. हरीश हा बऱ्याच वर्षांपासून मधुभाऊंच्या आश्रमामध्ये राहत होता. हरीशचं आणि मधुभाऊंचं बॉन्ड खूप जास्त चांगलं होतं. हरीशला त्याच्या फॅमिलीने घरातून बाहेर काढलं होतं आणि त्यामुळेच तो मधुभाऊंबरोबर त्यांच्याच आश्रमामध्ये राहत होता. हरीशचा एक मित्र फक्त त्याला आश्रमामध्ये भेटायला यायचा, त्याचं नाव अशोक होतं. त्या व्यतिरिक्त हरीशला दुसरं कोणीही भेटायला वगैरे यायचं नाही. आता हरीशची डेड बॉडी मागच्या बाजूला सापडली. त्या ठिकाणी आजपर्यंत बरेच कुत्रे फिरत होते, पण ती डेड बॉडी कोणालाही सापडली नव्हती. पण येत्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस ती डेड बॉडी सापडली त्यावेळेस ती एका कुत्र्यामुळे सापडली. एक व्यक्ती त्याच्या लकी नावाच्या कुत्र्याला फिरवायला तिथे घेऊन गेला होता आणि कंपाऊंडच्या आसपास फिरताना कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला आणि त्या जमिनीजवळ येऊन तो आणखीन जोरात भुंकायला लागला. त्या मालकाने पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांनी येऊन तिथं खोदकाम केलं आणि तिथं त्यांना ती डेड बॉडी सापडली होती. डेड बॉडी म्हणण्यापेक्षा आपण सांगाडा म्हटलेलं उत्तम राहील, कारण ती बॉडी पूर्णपणे गळून गेली होती. आता पुढे अर्जुन असं सांगतो की जर ही बॉडी इथे इतक्या दिवसांपासून आहे तर या एरियातल्या लोकल कुत्र्यांना ती बॉडी अगोदर सापडायला हवी होती. हा मुद्दा पहिला आहे, कारण तो आश्रम होतं आणि आश्रमाचा गेट हा नेहमीच उघडा असायचा, त्यामुळे आतमध्ये आवारात सुद्धा कुत्री यायची. पण ज्यावेळेस ते आश्रम सील केलं होतं, आश्रमाच्या आवारात कोणीच जायचं नाही, परमिटच नव्हतं, त्यावेळेस ती डेड बॉडी सापडणं अवघड असताना सुद्धा ती डेड बॉडी सापडली, कारण ही गोष्ट ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या पथ्यावर पडणार होती. त्याबरोबर आता लगेचच दामिनी ऑब्जेक्शन घ्यायला लागते. अर्जुन लगेचच जज साहेबांना म्हणायला लागतो की यांनी यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे, कारण ही केस यांच्या इयरिंगची मुळात नाहीच आहे. ही इयरिंगच वेगळी आहे, ही केसच वेगळी आहे. त्याबरोबर आता जज साहेबसुद्धा ऑब्जेक्शन अंडर रूट्स असं सांगून दामिनी देशमुखला गप्प बसायला सांगतात. तर पुढे अर्जुन म्हणत असतो की आता मला पुढचा आणि दुसरा मुद्दा सिद्ध करायचा आहे, तो म्हणजे आता हरीश मेल्याच्या नंतरसुद्धा जर मधुभाऊने त्याला मारला होता तर मग त्याचा मोबाईल मधुभाऊने चालू ठेवण्याची गरजच नव्हती. तरीसुद्धा हरीशचा मोबाईल एका व्यक्तीजवळ चालू होता आणि तो व्यक्ती हरीशच्या फोनवरून लोकांबरोबर हरीश म्हणून गप्पा मारायचा. आणि त्यातलाच एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक. अशोक हा हरीशचा मित्र होता आणि हरीशच्या फोनवरून अशोकच्या फोनवरती नेहमी विचारपूस, त्याचबरोबर काही आणखी गोष्टींचे मेसेज येत जात राहायचे. त्या मेसेजच्या डिटेल्स ह्या मी तुमच्यासमोर सादर करतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करायचा तो म्हणजे हा पिंट्या. हा एका अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती वॉचमनचं काम करतो आणि ती अंडर कन्स्ट्रक्शन साईट ही SS बिल्डर म्हणजेच महिपत शिखरे यांची आहे. महिपत शिखरेचा हा माणूस आहे. जर हा माणूस महिपत शिखरेंचा आहे तर याच्यावरून हे सिद्ध होतं की हरीशचा फोन हा याच्या माणसाकडे होता. याचा अर्थ नक्कीच यांचा ह्या केसजवळ डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की यांनी महिपत शिखरे यांना कस्टडी द्यावी आणि ती सुद्धा दोन्ही केससाठी कस्टडी द्यावी. यांची दोन्ही खुनांसाठी कसून चौकशी व्हावी. विलाससुद्धा यांचाच माणूस होता, कारण विलासच्या बँकेत जे पैसे होते ते यांच्याच SS कंपनीच्या अकाउंटमधून ट्रान्सफर झाले होते आणि याचा माझ्याकडे पुरावा असा आहे की मी त्या नोटांवरती जे सिरियल नंबर होते त्या सिरियल नंबरच्या नोटा कोणत्या खात्यातून कोणत्या खात्यात ट्रान्सफर केल्यात हे बघितल्याच्या नंतर आपल्याला हे स्पष्ट कळतं की SS कंपनीच्या अकाउंटमधून ते पैसे हे विलासच्या अकाउंटवरती गेले होते. म्हणजे ती कंपनी विलासची असल्यामुळे
महिपतची असल्यामुळे विलासच्या खुनाजवळ सुद्धा महिपतचा संबंध येतो, कारण महिपत आणि विलास हे दोघंजणं एकमेकाला आधीपासून ओळखत होते. तर आता पिंट्या लगेचच मध्ये बोलतो, पण मी या माणसाला ओळखतच नाही. महिपत शिखरे अशी कोणतीही व्यक्ती माझ्या ओळखीची नाही आहे. मला हे सगळं काम करायला लावलं होतं ते म्हणजे तन्वी मॅडमनी मला हा मोबाईल आणून दिला होता आणि मला सांगितलं होतं की या नंबरवरून मी तुला ज्या ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायला सांगेन त्यांना मेसेज पाठवायचे आणि मी फक्त तेवढंच केलं होतं. अर्जुन म्हणतो, जर असं असेल मिलॉर्ड तर मग तन्वीला म्हणजेच प्रिया मधुकर हिलासुद्धा अटक होण्यात यावी, कारण जी व्यक्ती एका दुसऱ्या केसची आय विटनेस आहे तीच जर एखाद्या केसमध्ये क्रिमिनल म्हणून सापडत असेल तर आय विटनेस असणं तिचं हे योग्य नाही एखाद्या केससाठी. त्यामुळे दोघांचीही कसून चौकशी व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. आता अर्जुनची विनंती कोर्ट एक्सेप्ट करतं आणि प्रिया त्याचबरोबर महिपत या दोघांनाही पोलीस कस्टडी दिली जाते. दामिनी देशमुखचा मेंदू मात्र पूर्णपणे सुन्न झालेला असतो. तिला कळत नसतं की आपण काय करावं, कारण हरीशचा जो मृतदेह असतो तो आश्रमाच्या दुसऱ्या बाजूला पुरण्याची आणि तो खोदून काढण्याची आयडिया तिचीच असते, जेणेकरून अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट होईल. पण यावेळेस अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट वगैरे काहीच झालेलं नसतं. उलट त्याने शांतपणे व्यवस्थित तल्लख बुद्धीने विचार करून ही केस अगदी काही वेळात सॉल्व्ह केलेली असते आणि त्यामुळे दामिनी देशमुख हललेली असते. कोर्टाचं इयरिंग संपलेलं असतं, सगळे लोक निघून गेलेले असतात, दामिनी देखील जात असते. त्यावेळेस अर्जुन मागून येतो आणि दामिनीला म्हणत असतो, अरे आज तर तुमचा कॉन्फिडन्स आणखीन जास्त लो झालेला दिसतोय. दामिनी आता तरीसुद्धा अगदी कॉन्फिडेंटली अर्जुनला उत्तर देत म्हणते, अर्जुन सुभेदार तुम्ही चुकताय. अहो वकिली पेशा आहे आपला, कधीतरी हरणं कधीतरी जिंकणं हे होत असतं आणि आजपर्यंत मी कोणतीही केस हरलेली नाही आहे, त्यामुळे आताही मी हरणार नाही याची मला खात्री आहेच. 1-2 इयरिंग तुमच्या बाजूने काय लागल्या, तुम्हाला तर खूप जास्त कॉन्फिडन्स आला. अर्जुन म्हणत असतो, तुमच्या तोंडी ही वाक्य शोभत नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख. नाही म्हणजे काय आहे, तुम्हाला कुठलंच इयरिंगसुद्धा हरण्याची सवय नाही आहे ना, म्हणून म्हटलं. दामिनी ही अर्जुनला सांगत असते की कधी कधी घडतात अशा छोट्या मोठ्या घडामोडी, त्यासुद्धा आपण स्वीकारायला हव्याच की. अर्जुन म्हणत असतो, सत्याची बाजूच कायम जिंकते. त्यावर दामिनी त्याला म्हणते, ॲडव्होकेट म्हणून एक सल्ला देते तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, वकिलानं कायम आपलीच बाजू सत्याची आहे हेच समजून केस लढायची असते, तेव्हाच तो केस जिंकू शकतो. त्याने आपली बाजू खोटी असू शकते असा विचारच करायचा नसतो, त्याचवेळी सत्याची बाजू जिंकते असं आपण म्हणू शकतो. कळलं ना? त्याबरोबर अर्जुन लगेचच म्हणायला लागतो, तुमच्यासारखी प्रोफेशनल वकील हे जर असे बोलायला लागले तर आपल्या प्रोफेशनला तुम्हीच स्वतः डाग लावताय. त्याबरोबर सायली आता अर्जुनला म्हणायला लागते, अर्जुन सर, हो का वाद घालताय तुम्ही या बाईबरोबर? कशाला उगाच हिच्या तोंडी लागून स्वतःचा वेळ वाया घालवताय? आपण निघूया. त्याबरोबर लगेचच चैतन्यसुद्धा अर्जुनला म्हणतो, अर्जुन उगाच वेळ वाया जातोय आपला, आणि तसंही आपल्याला आता ऑफिसमध्ये जाऊन मेहता केससाठी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे आपण इथे थांबण्यापेक्षा निघून गेलेलो लवकर बरं पडेल. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा तिकडनं निघायला लागतो. तर इकडे चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो, एक नंबर अर्जुन, आज कोर्टात काय भारी घडलं आहे. म्हणजे मला वाटलं होतं की फक्त महिपत शिखरेला अटक होईल, पण त्या पिंट्याने तर पूर्ण गेम पलटला यार, त्याने तर प्रियाला पण अटक करवली. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की त्या पिंट्याने नेमकं तन्वीचं नाव का घेतलं? तन्वीचा या सगळ्याशी काय संबंध? कारण मला वाटत नाही हरीशच्या खुनाजवळ तिचा काही संबंध आहे. नाही, तिला ही गोष्ट माहिती असू शकते की हे सगळं महिपतने केलं आहे, पण तिचा या सगळ्याजवळ संबंध नसणार. याचा अर्थ नक्कीच महिपतनेच तिला या सगळ्यात अडकवलं. पण चला, एक अर्थी बरं झालं, 4-8 दिवस झाला जेलमध्ये राहिली, जेलची खातिरदारी करून घेतली की मग स्वतःच्या तोंडाने तो विलासचा खून कोणी केला होता हे सांगून टाकेल, कारण स्वतःला त्यावेळेस जेलच्या बाहेर यायचं असेल ना. तर सायली म्हणत असते, अर्जुन सर, काहीही असलं तरीसुद्धा आपण प्रियाला घरी घेऊन जाणार नाही आहोत. त्याबद्दल आईबाबांना काय सांगणार आहोत? आम्ही दोघे एकत्र आलो होतो, आई मला प्रश्न विचारणार. मग तर दुसरीकडे पोलीस हे प्रियाला घेऊन जात असताना रविराज काका तिच्या समोर आलेले असतात आणि ते तिच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देत तिला विचारतात, लाज नाही वाटली हे सगळं करताना? त्यावर प्रिया म्हणत असते, अहो बाबा, मी काही नाही केलेलं, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो त्या पिंट्याला मी ओळखतच नाही, कोण कुठला तो माणूस मला नव्हता माहिती, तो कोणाचा माणूस आहे, कोण होता, आणि त्याने कोर्टात सरळ माझं नाव कसं काय घेतलं? त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणत असतात, विश्वास हा शब्द तुझ्या तोंडून शोभत नाही तन्वी. तुला या आधीसुद्धा विचारलं होतं मी, माझ्यापासून काही गोष्टी लपवतेस का, पण तू प्रत्येक वेळेस मला नाही म्हणत आलीस, तू प्रत्येक गोष्ट लपवली आहेस माझ्यापासून. त्याबरोबर प्रिया आता आरडाओरडा करून आक्रोश करून रविराज काकांना सांगत असते की बाबा मी यातलं काही नाही केलेलं. पण रविराज काका तिच्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नसतात, कारण आता त्यांना वाटत असतं की प्रिया यावेळेससुद्धा आपल्याबरोबर खोटं बोलते. आणि मित्रांनो,
तुम्हाला सुद्धा माहितीच असेल, एखाद्या व्यक्तीला एकदा का कानफाट्या नाव पडलं की त्याने कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी तो कानफाट्याच राहतो. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, मी काय विचारते तुम्हाला, घरात मी काय सांगू सगळ्यांना. त्यावर अर्जुन म्हणतो, काय सांगू म्हणजे, जे घडलंय तेच सांगायचं कोर्टामध्ये. त्याबरोबर सायली म्हणते, हो का, तुम्हाला एवढं सगळं सोपं वाटतंय, मी घडलंय ते सांगेन आणि आईना माझ्यावरती विश्वास पटेल. पूर्ण आजीनं काय सांगू, त्यांची तर तब्येत किती पटकन खराब होते तुम्हाला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही शांत व्हा पहिले, तर स्वतः रिलॅक्स व्हा, त्यानंतरच घरात काय सांगायचं हे तुम्हाला सुचेल. त्यावर लगेचच चैतन्य म्हणतो, अर्जुन मी काय म्हणतो, आपण असं केलं तर आपण आता दोघंसुद्धा सायली वहिनींबरोबर घरी जाऊया, सायली वहिनींना घरी सोडूया. घरातले त्यांना खूप प्रश्न विचारून भांडावून सोडतील, त्यावेळेस त्यांना जर आपण सोबत असू तर उत्तर द्यायला बरं पडेल आणि नंतर मग आपण पुन्हा ऑफिसला जाऊया. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आता ते तिघं घरी आल्याबरोबर सायलीला आणि अर्जुनला बघून लगेचच कल्पना विचारते, तन्वी कुठं आहे गं, की स्वतःच्या नवऱ्याची साथ मिळाल्याबरोबर लगेचच माझ्या सुनेला तिकडेच कोर्टात एकटीला सोडून घरी निघून आलीस. त्याबरोबर लगेचच प्रताप आता कल्पनाला म्हणायला लागतो, कल्पना अगं विचारण्याची कोणती पद्धत आहे, तिला विचारतेस की टोमणे मारतेस. सायली बेटा कुठं आहे तन्वी. त्याबरोबर लगेचच आता सायली ही सांगायला लागते, बाबा ते बाबा. आता सायलीचं थोडं ततफपा होत असतं. कल्पना म्हणते, बोल घडाघड. त्याबरोबर आता सायली सांगायला सुरुवात करते कोर्टात घडलेला सगळा प्रकार. ती सांगत असते की अर्जुन सरांनी ज्यावेळेस त्या पिंट्याची चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी सिद्ध केलं की या दुसऱ्या मर्डर केसबरोबर आणि पहिल्या मर्डर केसबरोबर सुद्धा महिपतचा संबंध आहे आणि महिपतची कसून चौकशी झाली पाहिजे. त्याबरोबर तो पिंट्या कोर्टात ओरडायला लागला की पण मी या महिपत नावाच्या माणसाला ओळखतच नाही, मला हे सगळं काम तन्वीने करायला सांगितलं होतं. आणि पुढे त्याने असंही सांगितलं की त्याने मला फोन दिला होता चालू करायला आणि म्हणून मी तो फोन चालू ठेवला. आणि मग कोर्टाने आता तिला पोलीस कस्टडी सुनावली आहे चौकशीसाठी. आता हे ऐकून कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणायला लागते, काय सुभेदारांची सून आणि पोलीस कस्टडी. अर्जुन अरे तुला कळतंय का तू काय करतोयस, तुझ्या या केसच्या नादात आहे ना घराचं पूर्ण वाटोळं केलंयस तू. अश्विनला काय सांगायचं आता आपण. त्याबरोबर सायली म्हणत असते, आई हे बघा तुम्ही उगाच ओव्हर पॅनिक करू नका, प्लीज शांत व्हा. अहो या सगळ्यामध्ये यांची किंवा माझीच काय कोणाचीच काहीच चूक नाही आहे. त्या पिंट्याने असा कबुली जबाब दिला त्यामुळे कोर्टाने प्रियाला अटक केली. त्याबरोबर आता लगेचच प्रताप हा कल्पनाला म्हणायला लागतो, हे बघ कल्पना शांत हो, जर तन्वीने काही केलेलं नसेल तर ती आपोआपच जेलच्या बाहेर सुटून येईल, आपल्याला एवढं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणायला लागते, तुम्हाला सर्व गोष्टी एवढ्या सोप्या कशा काय वाटतात हो, की तुम्ही आता ठरवूनच टाकलंय प्रत्येक गोष्टीत तन्वी चुकीची आणि ही मुलगी बरोबर म्हणून. ही मुलगी आपल्याशी खोटं बोलली आहे, ही आपल्या घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आली ना तेव्हापासून हे सगळं काही लचांड आपल्या मागे लागलंय. ह्या मुलीमुळे घडतं हे सगळं, हिच्यामुळे माझी एवढी चांगली सून तिला पोलिसांनी अटक केली. ते काही नाही, काही झालं तरी तू तन्वीला सोडवायचं म्हणजे सोडवायचं अर्जुन, तू मग काही कर, जामीन मिळवण्याचं कसंही कर. त्याबरोबर लगेचच प्रताप हा कल्पनाला म्हणायला लागतो, कल्पना शांत हो, हे बघ उगाचच्या उगाच तू अर्जुनच्या मागे लागू नकोस, अर्जुनला त्याचं काम त्याच्या पद्धतीने मॅनेज करू दे. आणि आपल्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं तू ओळखतेस, माझ्यापेक्षा जास्त वेळ तू दिलायस त्यांना. तुला चांगलं माहिती आहे की आपला मुलगा हा कोणत्याही निर्दोष व्यक्तीला बळजबरीने शिक्षा भोगायला नाही देणार. मग जर तन्वी निर्दोष असेल तर अर्जुन तिलासुद्धा या सगळ्यातून व्यवस्थित सुखरूपपणे बाहेर काढेल. त्याबरोबर कल्पना म्हणायला लागते, हो ओळखायचे ना, मी माझ्या मुलाला या 2-3 वर्षांपूर्वी अगदी व्यवस्थित ओळखायचे, पण काय आहे ना जेव्हापासून त्याची कॉन्ट्रॅक्ट वाईफ त्याच्या नशिबात आणि त्याच्या आयुष्यात सर्वीकडे आली आहे ना तेव्हापासून मी माझ्या मुलाला ओळखायची तो अर्जुन पूर्णपणे बदलून गेलाय. माझा मुलगा पूर्वी माझ्याशी कधी खोटं नाही बोलायचा, कोर्टात अगदी काय काय हिअरिंगमध्ये घडलं हे सुद्धा येऊन मला घरी सांगायचा, पण तो एका मुलीबरोबर फक्त कागदोपत्री व्यवहार करतोय लग्नाचा, तो सुद्धा ती गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली. याचा अर्थ आता माझा मुलगा पूर्णपणे बदलून गेलाय असं वाटत नाही का तुम्हाला. आता ज्यावेळेस कल्पना हे सगळं बोलत असते सायली आणि अर्जुन हे काहीच बोलत नसतात, ते तिचं शांतपणे सगळं ऐकून घेत असतात, कारण त्यांना कळलेलं असतं की कल्पना खूप जास्त चिडली आहे आणि आता तिला काहीही बोलणं चांगलं नसेल. त्यावर प्रताप लगेचच म्हणायला लागतो, कल्पना तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, अगं जी गोष्ट घडून गेली ती सतत उगाळून काय मिळणार आहे तुला. त्यावर कल्पना म्हणत असते, घडून गेली म्हणजे असं होत नाही ना की ती गोष्ट नष्ट झाली म्हणून, जे घडून गेलंय त्यामुळेच हे सगळं घडतंय, समजलं तुम्हाला, मला तुमच्याशी बोलण्यात ना काही रसच नाही आहे. एवढं बोलून कल्पना तिकडनं निघून जाते. तर इकडे बिचाऱ्या सायलीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, कल्पनाच्या बोलण्यामुळे ती नाराज झालेली असते. त्याबरोबर आता प्रताप हा उठून उभा राहतो आणि सायलीला म्हणत असतो, हे बघ सायली बाळा, उगाचच्या उगाच तू कल्पनाचं बोलणं मनावर घेऊ नकोस, तिच्या जे मनात आलं ते ती बोलून गेली,
पण मला खात्री आहे अर्जुन कुठल्याही निरपराध निर्दोष व्यक्तीला कधीही शिक्षा मिळवून देणार नाही. जर तन्वी निर्दोष असेल तर अर्जुन नक्कीच तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा, सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पण जर ती निर्दोष नसेल, ती या सगळ्यामध्ये थोडी जरी दोषीदार असेल ना, तर तिला तिच्या चुकीची, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी. आता हे ऐकून सायलीला खूप जास्त बरं वाटलेलं असतं. पण आता कल्पनाही तिच्यावर नाराज असल्यामुळे तिला जरा उदास देखील वाटत असतं. प्रताप स्वतःच्या रूममध्ये येतो आणि प्रियाच्या वागणुकीबद्दल तो विचार करायला लागलेला असतो. प्रियाचं उद्धट वागणं, अचानक अश्विनबरोबर चांगलं वागणं, अश्विनबरोबर लग्न करणं, सगळ्या गोष्टी तिला खटकत असतात. तर दुसरीकडे पोलिसांनी प्रियाला अटक केलेली असते आणि आता प्रिया ही तुरुंगामध्ये बसलेली असते आणि तुरुंगात बसून या महिपतमुळे मी इथे अडकले असा दोष ती महिपतला देत असते. तर दुसरीकडे कल्पनाला मात्र इथे प्रियाची खूप जास्त काळजी वाटत असते. माझी धाकटी सून तुरुंगात जाऊन बसली आहे, तिला कशी सोडवायची याचाच विचार ती करत असते. तर दुसरीकडे आता इकडे महिपतसुद्धा जेलमध्ये अडकलेला असतो आणि आता तो सुद्धा विचार करत असतो की आपण या सगळ्याच्या बाहेर कसं पडायचं. त्या दामिनीबाईने आपल्याला सोडवायलाच हवं. त्याबरोबर मित्रांनो, आता इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजणं पुन्हा एकदा विलासच्या खुनाबद्दलच्या आश्रम केसवर पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरुवात करतात आणि यावेळेस यामध्ये त्यांना रविराज काकासुद्धा मदत करायला हजर झालेले असतात. तिघंजणं मिळून आता या केसचा फडशा पाडणार असतात आणि येत्या काहीच दिवसांमध्ये ही केस संपवायची असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, एक वकील म्हणून दामिनी देशमुख मघाशी जे म्हणाली होती की वकिलाने कायम आपली बाजू जी आहे तीच सत्याची मानून लढायचं असतं, तरच तो कोणतीही केस जिंकू शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वकिलांनी खरंच असं केलं पाहिजे का, की खरोखर वकिलाने सत्याच्या बाजूने लढा देऊन ती बाजू कितीही कमकुवत असली तरी जिंकून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण दामिनी देशमुख सारख्या या काय वकिलांमुळे वकिली पेशा हा हल्ली जरा बदनाम होत चालला आहे, की वकील हा पैसे घेऊन कोणतंही काम करू शकतो आणि निरपराध व्यक्तींना शिक्षा मिळवून देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.